नमस्कार. संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली आणि सर्व माझ्या लाडक्या बहिणी, आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि आपणा सर्वांना हॅपी न्यू इयर. लाडक्या बहिणी, 31 डिसेंबरपासून वितरण सुरू झालेले आहे. हे आपणास माहीत आहे का? आणि आपण लगेचच त्याच दिवशी व्हिडिओ आणला, पण व्हिडिओ यायला खूप उशीर झाला. 31 तारखेला वितरण सुरू झाले आणि मी तुम्हाला 31 तारखेलाच व्हिडिओ आणला होता, पण त्या व्हिडिओला भयंकर उशीर झाला माझ्या. त्याच्यामुळे त्या व्हिडिओ खूप बहिणींना कळालाच नाही मला वाटतं. कारण की बघा, जर लाडक्या बहिणींनी चॅनल सबस्क्राईब केले असेल तरच तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. म्हणजे चॅनल सबस्क्राईब करून जर तुम्ही ऑल नोटिफिकेशन ऑन केले असेल, म्हणजे ऑल हा पर्याय जर तुम्ही निवडला असेल तरच तुम्हाला ते कळेल. तर लाडक्या बहिणी, म्हणून मी तुम्हाला नेहमी सांगते की नुसतं चॅनल सबस्क्राईब नका करू, तर चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर म्हणजे घंटीचे बटन दाबल्यानंतर तुम्ही ऑल हा पर्याय जर निवडला तरच तुम्हाला प्रत्येक माझा जो व्हिडिओ नवीन आला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तुमच्या पण मोबाईलमध्ये घंटी वाजेल, म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या चॅनलवर नवीन व्हिडिओ आलेला आहे, सरकारने काहीतरी नवीन अपडेट दिलेले आहे. तर लाडक्या बहिणी बघा, 31 डिसेंबरपासून नोव्हेंबर महिन्याचे हप्त्याचे वितरण हे सुरू झालेले आहे. आणि संध्याकाळी 6:45 वाजता एक माझी बहीण आहे, पुण्याला मैत्रीण आहे, तिच्या बँकेत लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता हा जमा झालेला आहे. आज पुन्हा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सर्व लाईव्ह पुरावा दाखवणार आहे. तुम्हाला माहीत आहे, आपल्या व्हिडिओमध्ये आपण सर्व पुरावे दाखवत असतो किंवा आपण सत्य अपडेट सांगत असतो. तर लाडक्या बहिणी, कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये हप्ते जमा झालेले आहे ते सगळं आपण डिटेल्स बघणार आहोत. आजही वितरण सुरू होते का, आणि अजून यापुढे किती दिवस वितरण सुरू राहील, आणि कोणत्या लाडक्या बहिणींना हप्ता येणार आहे हेही आपण बघू. लाडक्या बहिणी बघा, प्रत्येक जिल्ह्यानुसार अपडेट तुम्हाला सांगत आहे. आता बघा, 31 डिसेंबरला तर पुण्यामध्ये वितरण सुरू होते, मुंबई उपनगरमध्ये पण सुरू होते, सातारा, पंढरपूर, नाशिक, बीड, अकोला, अमरावती आणि गोंदिया अशा सर्व ठिकाणी 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीला या सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण झालेले आहेत. आणि ऑलमोस्ट म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याचे हे वितरण सुरू झालेले आहे. परंतु काही ठिकाणी कमी प्रमाणात आणि काही ठिकाणी हे भरभरून वितरण होत आहे, एवढंच. परंतु लाडक्या बहिणी, मी तुम्हाला ज्या ज्या बहिणींनी कमेंट केलेली आहे की त्यांना पैसे आले, ते पण आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही निवडक बहिणींची मी कमेंट तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आणि बघा लाडक्या बहिणी, तुमची EKYC जरी झालेली असेल तरीसुद्धा तुम्हाला हा हप्ता, नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे. आणि जर तुमची EKYC नाही झालेली तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे. आणि लाडक्या बहिणींची EKYC जर चुकली असेल तरीसुद्धा तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता हा येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करू नका, सर्वांनाच हा नोव्हेंबरचा हप्ता तुमच्या बँकेत पैसे जमा होतील, आज नाही तर उद्या, परंतु पैसे सगळ्यांनाच येणार आहे. बघा, आता अजूनही आचारसंहिता सुरू आहे तरीसुद्धा हप्त्याचे वितरण झालेले आहे आणि सुरू आहे. तर लाडक्या बहिणी, आजही वितरण आहे, पण काही ठिकाणी वितरण कमी प्रमाणात आहे, काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. तर लाडक्या बहिणी, आठवणीने कमेंट करा तुम्ही कुठून व्हिडिओ बघत आहात आणि तुम्हाला 1500 रुपये आले का, एवढंच. फक्त 3च शब्दात मला कमेंट करा लाडक्या बहिणी, की जे काय असेल, नाशिक नोव्हेंबर हप्ता आला किंवा पुणे नोव्हेंबर हप्ता आला. बघा, आता ही जी लाडकी बहीण आहे, 1500 रुपये क्रेडिटेड टू अकाउंट नंबर, आणि ते इथे मी ब्लर केलेला आहे. आणि बँक ऑफ बरोडामध्ये या ताईचे बघा, संध्याकाळी 12:18 म्हणजे 6:45 वाजता 6 सेकंदांनी बँक ऑफ बरोडामध्ये या ताईचे 1500 रुपये आलेले आहेत. तर लाडक्या बहिणी, ही ताई आहे पुण्याची. तर लाडक्या बहिणी, तुम्ही कुठून आहात, तुम्हाला आला का हप्ता, कमेंट करा आठवणीने, म्हणजे बाकीच्या बहिणींना पण तसा दिलासा मिळतो की या जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणींना पैसे जमा होत आहे, आपल्याला पण आज नाही तर उद्या येईल, असं बाकीच्या लाडक्या बहिणींना पण थोडासा धीर मिळतो, दिलासा मिळतो. म्हणून सगळ्या लाडक्या बहिणींनी आठवणीने कमेंट करा हां. आणि लाडक्या बहिणी बघा, तुमच्यासाठी माझी लढाई सुरू आहे काळजी करू नका लाडक्या बहिणी.
बघा. आणि आता ही माझी ताई आहे एक, तिने कमेंट केलेली आहे बघा. हो 1500 आले. आरती विजय चव्हाण, शिरखी रत्नागिरी. तर ही ताई रत्नागिरीची आहे. या ताईला 1500 रुपये आलेले आहेत. ही ताई आपली म्हणजे या ताईने आपल्याला कमेंट केलेली आहे. तर रत्नागिरीमध्ये सुद्धा वितरण झालेले आहे. सिंधुदुर्ग, नाशिक, बीड, गोंदिया, पंढरपूर, मुंबई उपनगर, पुणे अशा सगळ्या ठिकाणी वितरण सुरू आहे. अजूनही सुरू आहे. फक्त काही ठिकाणी कमी आहे प्रमाण, काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. तर लाडक्या बहिणी, आपण कोणत्या जिल्ह्यातून व्हिडिओ बघत आहात ते पण कमेंट करा. तुम्हाला 1500 रुपये आले का ते पण कमेंट करा. आणि तुमच्यासाठी माझी लढाई सुरू आहे. ज्या बहिणी EKYC राहिलेली आहे, ज्या बहिणींची, त्यांच्यासाठी माझी लढाई दररोज सुरू आहे. दररोज माझे सगळीकडे भेट आणि फोन कॉल सुरू आहे. त्याच्यामुळे तुमच्यासाठी लगेचच मी अपडेट आणत राहीन. काळजी करू नका. माझ्या संपर्कात राहण्यासाठी तुमच्या सगळ्या समस्या मी सदैव निवारण करेल. कमेंट करत राहा. आता मी तुमच्या सर्व कमेंट्सवर व्हिडिओ आणणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुमच्या समस्यांवर उपाय मिळेल, पर्याय मिळेल. लाडक्या बहिणी, आता आज 7 वाजता आलेला व्हिडिओ नसेल बघितला तर आठवणीने बघा. त्यामध्ये मी तुम्हाला अधिकृत अपडेट दाखवलेले आहे. मी महिला व बालविकास विभागाला फोन केला, ते मी तुम्हाला कॉल रेकॉर्डिंग त्यामध्ये लाईव्ह दाखवलं आहे. काय म्हणाले ते EKYCबद्दल, काय म्हणाले मुदतवाढबद्दल, हे सगळं मी तुम्हाला त्यात सांगितलं आहे. तुम्ही नसेल पाहिला तर जाऊन बघा. आज 7 वाजता तो व्हिडिओ आलेला आहे, 2 जानेवारीला. तर लाडक्या बहिणी, आपले चॅनल सर्वांनी आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा. घंटीचे बटन दाबल्यानंतर ऑल हा पर्याय निवडा, तरच तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल. तुमच्या पण मोबाईलमध्ये घंटी वाजेल. सो थँक्यू व्हेरी मच.